नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, इंद्राताई मुक्ताला म्हणतात, मुक्ता त्या मुलीला समजाव आणि हा विषय संपवून टाक. आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला तर धक्काच बसतो. मुक्ता ही इंद्राताईंना विचारते, मम्मी तुम्ही हे काय बोलत आहात? अहो तिच्या पोटात बाळ वाढत आहे आणि त्या बाळाचा बाप लकी आहे आणि तरीसुद्धा तुम्ही असं बोलत आहात. मम्मी ती आता आई होणार आहे आणि ती आपली जबाबदारी आहे. मम्मी तीसुद्धा तुमच्या माझ्यासारखी एक स्त्री आहे. मग एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असताना आपण काहीच करू शकत नाही. लकी एक गोष्ट लक्षात ठेव, आज तुला जेवढा त्रास होत नाही आहे ना तेवढा तिला त्रास होतो आहे आणि होत राहणार आणि या सगळ्याला फक्त तू जबाबदार आहेस. मम्मी तुम्हाला कळतंय का? अहो ही चूक लकीने केली आहे, मग ही जबाबदारी लकीने स्वीकारायला नको का? मला तरी असं वाटत आहे की लकी आणि आरतीचं लग्न लावून द्यावं. जर आपण आरती आणि लकीचं लग्न लावून दिलं तरच आरतीच्या मुलाला न्याय मिळू शकतो आणि लकीने जे काही केलं आहे ते सगळं काही तिथेच थांबवू शकतं. लकी तुला कळतंय का? परंतु लकी या सगळ्याला नकार देत असतो. तर आता लकी इंद्राताईंना म्हणतो, मम्मी मला त्या मुलीशी लग्न करायचं नाही आहे. मम्मी प्लीज, काही झालं तरी मला त्या मुलीशी लग्न करायचं नाही. इंद्राताई लकीला म्हणतात, लकी तू घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. बघते कोण तुझं त्या मुलीसोबत लग्न लावून देतं. आता इंद्राताईंचा हा निर्णय ऐकून मुक्ताला तर धक्काच बसतो. मुक्ता ही सागरला म्हणते, सागर हे काय चाललंय? तुम्ही तरी बोला ना मम्मीशी. आता सागर काही बोलायला येणार तर इंद्राताई सागरला म्हणतात, आता गप्प बसायचं, एक शब्दही बोलायचं नाही. बायकोचा बैल झालायस का? पुन्हा एकदा बायकोचं ऐकायला लागलायस का? अरे स्वतःच्या भावाचा जरा तरी विचार कर. तुला बोलताना काहीच वाटत नाही आहे का? तर मुक्ता म्हणतेस, मम्मी अहो तुम्ही सागरवर का चिडत आहात? तर आता इंद्राताई म्हणतात, कारण सागर माझ्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत नाही. आता मात्र मुक्ताला खूप राग आलेला असतो. मुक्ता म्हणते, ज्याप्रमाणे या मुलावर संस्कार केलेत त्याचप्रमाणे जर त्या मुलावर संस्कार केले असते तर मम्मी ही वेळ आलीच नसती. आता मुक्ताने इंद्राताईंची कान उघडणी केलेली असते, परंतु मुक्तालाच कुठेतरी वाईट वाटतं आणि म्हणूनच मुक्ता ही इंद्राताईंची माफी मागते आणि म्हणू लागते, मम्मी प्लीज तुम्ही एकदा विचार करा, प्लीज असं काही करू नका. तर इंद्राताई म्हणतात की तू जसं म्हणत आहेस तसं काही होणार नाही. ती मुलगी या घरची सून होणार नाही. आता काही झालं तरी माझ्या मुलाचं लग्न मी त्या मुलीसोबत लावून देणार नाही. आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला तर धक्काच बसतो. मुक्ता ही सागरला म्हणते, सागर तुम्ही तरी काहीतरी बोला ना. सागर तुम्ही म्हणाला होता ना की माझी साथ देणार, मग तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? आता सागरा इंद्राताईंना म्हणतो, मम्मी अगं प्लीज माझं एकदा ऐकून तरी घे. तर इंद्राताई म्हणतात, सागर मी तुझं काही ऐकून घेणार नाही, कारण माझ्या शब्दाबाहेर कोणीही जाऊ शकत नाही आणि या घरात जे काही निर्णय असतील ते अजूनपर्यंत मीच घेत आली आहे आणि मीच घेणार. त्यामुळे ती मुलगी या घरची सून होऊ शकत नाही. असं म्हणत इंद्राताई सर्वांना म्हणतात, चला लागा आपापल्या कामाला. आणि इंद्राताई लकीला घेऊन तिथून निघून जात असतात. परंतु त्याचवेळी आशू सर्वांना आवाज देत म्हणतो, थांबा एक मिनिट, मला तुम्हा सगळ्यांशीच बोलायचं आहे. खरं तर मी मध्ये बोलत आहे, त्यासाठी मला खरंच माफ करा. परंतु मला एक सांगा, प्रत्येक वेळी आरतीलाच का दोष दिला जात आहे? यामध्ये तुमच्याही मुलाची चूक आहेच ना? लकीचीही चूक आहेच ना? मग या सगळ्यालाच फक्त आरती जबाबदार आहे असं तुम्ही कसं बोलू शकता? त्या मुलीवर अन्याय झाला आहे आणि त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मुक्तासारखी साधी सरळ मुलगी जर तिचा विचार करत असेल तर तुम्ही त्या मुलीचा विचार का करत नाही आहात? एकदा तरी त्या मुलीचा विचार करून बघा. आणि खरंच तुम्ही मुक्ताला म्हणत आहात की हा विषय मिटवून टाक. आता मात्र इंद्राताई शांतच होतात. तर सागर आशूला म्हणू लागतो, मिस्टर आशय थँक्यू, तुम्ही आम्हाला मदत केली. तुम्ही मुक्ताचे जुने मित्र आहात म्हणून प्लीज मी तुम्हाला काहीही बोलू शकत नाही. परंतु हा आमच्या घरचा मॅटर आहे, घरचा प्रश्न आहे. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीने किंवा तुम्हीही यामध्ये पडलेलं मला आवडणार नाही आणि ते योग्य नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही या विषयामध्ये पडू नका. जे काही निर्णय घ्यायचे असतील ते आम्ही घेऊ शकतो. असं म्हणत आता सागरने आशूला बोलण्यापासून थांबवलेलं असतं. तर आता आशू आणि डॉक्टर तिथून निघून जातात. सागरने आशूचा केलेला अपमान पाहून मुक्ताला खूप वाईट वाटतं. आपल्या मित्राने आपल्याला एवढी मदत केली असताना सुद्धा सागरने त्यांचा अपमान केला हे पाहून मुक्ता ही सागरकडे पाहू लागते. परंतु सागर मात्र काहीच बोलत नाही.
तर इंद्राताई म्हणू लागतात, आता कोणीही काही बोलणार नाही, सर्वजण आपापल्या कामाला जाल, असं म्हणत इंद्राताई लकीला घेतात आणि तिथून निघून जातात. आता मात्र मुक्ताला या सगळ्याचं खूप वाईट वाटतं आणि मुक्ताही तिथून निघून जाते. सागर हा मुक्ताशी बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु मुक्ता काही थांबत नाही. आता या सगळ्याचाच सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. आता मुक्ताही निघून जाते, मुक्ताच्या मागोमाग सागरही निघून जातो. आता सावनी ही मनाशीच म्हणते, मुक्ता, घरच्यांच्या शेपटीवर पाय दिलायस तू, मग आता भडका तर उडणारच आहे. आता या घरचे सर्वजण तुझ्या विरोधात जाणार आहेत. आता हा भडका अजून कसा पेटवायचा, अजून यामध्ये आग कशी निर्माण करायची, हे तर मला चांगलंच माहीत आहे आणि हे काम तर मीच करणार आहे. मुक्ता, या घरातील प्रत्येकजण तुझ्या विरोधात जातील आणि मग मात्र तू एकटी पडशील आणि यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन, असं म्हणत सावनी मनातून खूप खुश झालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, लकी आपल्या रूममध्ये जातो आणि रागारागाने सगळ्या वस्तूंची तोडफोड करू लागतो. आता त्याचवेळी तिथे सावनी येते. आता सावनीला पाहताच लकी टाळ्या वाजवत म्हणतो, या या मॅडम या, आता काय सांगण्यासाठी आली आहेस तू? अगं, जे काही सांगितलं होतंस त्याचं काय झालं? मोठ्या मोठ्या बाता होत्या ना तुझ्या, आता काहीही होणार नाही. मुक्ता तुझं काहीच वाकडं करू शकत नाही, कारण ते रिपोर्ट मी चेंज केले आहेत. शेवटी काय झालं? मुक्ता वहिनीने अगदी बरोबर ओळखलं की नक्की यामध्ये चूक कोणाची आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव सावनी, मुक्ता वहिनीच्या समोर तू फेल आहेस, फेल. तू काहीही करू शकत नाहीस. तर सावनी ही लकीला म्हणते, झालं का बोलवून, झालं का मला दोष देऊन आणि झाली का चिडचिड करून, परंतु आता पुढे काय करणार आहेस सांग बघू. तर लकी म्हणतो, पुढे काय करणार आहे म्हणजे? आता मी काहीच करू शकत नाही, कारण सत्य मुक्तावहिनीला कळालेलं आहे आणि आता मुक्तावहिनी काही शांत बसणार नाही. आत्ता कुठे दादूस माझ्या बाजूने होता, परंतु काय झालं, शेवटी तुझ्या ह्या पराक्रमांमुळे दादूसही माझ्या विरुद्ध गेला आहे आणि आता दादूस मुक्तावहिनीचं ऐकणार आणि त्यानंतर मुक्तावहिनी आणि दादूस मिळून त्या मुलीसोबत, त्या आरतीसोबत माझं लग्न लावून देणार. संपलं, सगळं काही संपलं. आता मी काहीच करू शकत नाही, फक्त या सगळ्या गोष्टी मला सहन कराव्या लागतील. आता लकीची खूप चिडचिड होत असते. तर सावनी ही लकीला म्हणते, शांत लकी, तू अगोदर शांत हो. या सगळ्यातून आपण मार्ग तर काढणारच आहोत. काही झालं तरी त्या मुलीसोबत, आरतीसोबत तुझं लग्न मी होऊ देणार नाही. अरे मुक्ता तर कधी कोणाचा विचारच करत नाही, कधी तिने कोणावर दयामाया दाखवलीच नाही आणि आज तर तिने तुझ्यावर अजिबातच दयामाया दाखवली नाही. आता लकीला मात्र मुक्ताच्या विरुद्ध भडकवण्याचा सावनी प्रयत्न करत असते, परंतु मुक्तावहिनी आपलं आता आरतीसोबत लग्न लावणार या विचारानेच लकी खूप घाबरून गेलेला असतो. तर आता सावनी म्हणते, लकी, मी तुला एक सुचवू का? तर लकी विचारतो, आता काय? तर आता सावनी ही लकीला म्हणते, लकी अरे शांत हो, मी जे काही बोलत आहे ते अगोदर ऐकून तरी घे. लकी म्हणतो, बोल ना, तुला जे काही बोलायचं आहे ते बोल, कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे मला चांगलंच माहीत आहे. तर सावनी ही लकीला म्हणते, सागरने मुक्ताचं काहीच ऐकलं नाही तर? तर लकी म्हणतो, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अगं, मगापासून मी तुला काही वेगळ्या भाषेत सांगत आहे का की दादूस आता कोणाचंही ऐकून घेणार नाही आणि माझं तर तो बिलकुल ऐकून घेणार नाही. तो फक्त आता मुक्तावहिनीचंच ऐकणार आणि मुक्तावहिनी ज्याप्रमाणे सांगणार तसंच सगळं काही होणार आहे. त्यामुळे तू असा विचार करू नकोस की दादूस मुक्तावहिनीचं ऐकणारच नाही. तर सावनी म्हणते, परंतु एक व्यक्ती आहे की ज्यांचं सागरला ऐकावंच लागेल. आता लकी विचारतो की अशी कोणती व्यक्ती आहे? तर आता सावनी म्हणते, माय डिअर एक्स सासूबाई, की ज्यांचं सागरला ऐकावंच लागेल. त्यांचा शब्द सागर मोडूही शकत नाही आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की तू आता तुमच्या मम्मीना कन्व्हिन्स करावं, त्यांना समजावून सांगावं की मला त्या मुलीसोबत लग्नच करायचं नाही. आणि तू एकदा मम्मीला सांगितलं की मम्मी सागरला सांगणार आणि मग मात्र सागर काही बोलू शकत नाही. मम्मींचा शब्द तो खाली पाडू देऊ शकत नाही, हे तर तुला चांगलंच माहीत आहे. आता लकीच्या सगळं काही लक्षात येतं. तर सावनी ही लकीला म्हणते, लकी, आता तुला एक काम करायचं आहे, जाऊन मम्मींना मनवायचं आहे आणि मला खात्री आहे की या सगळ्यातून मम्मीच तुला बाहेर काढू शकतात. आता सावनीच्या सांगण्यावरूनच लकी ह्या मम्मींना मनवण्यासाठी तिथून निघून गेलेला असतो. आता सावनीच्या प्लॅनप्रमाणे सगळं काही होत असतं आणि म्हणूनच सावनीला खूप आनंद झालेला असतो. आता घरामध्ये फूट पाडायची आणि मुक्ताला एकटं पाडायचं हेच सावनीचं ध्येय असतं. आता लकी तिथून निघून गेल्यानंतर सावनी ही मनाशीच म्हणते, माय डिअर एक्स सासूबाई, मी अगदी तुम्हाला परफेक्ट ओळखते. कसं आहे ना, तुमची मुलं कितीही चुकलीत, त्यांची कितीही चूक असली तरीसुद्धा तुम्हाला तुमचीच मुलं बरोबर आहेत असंच नेहमी वाटत असतं.
आणि दुसरीकडे मुक्ता मुक्ता खरंच तुझं बॅड लक आहे असं म्हणत आता सावनीही तिच्या प्लॅनप्रमाणे फासे टाकायला सुरुवात करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर हा रूममध्ये येतो आणि ज्यावेळी सागर मुक्ताला पाहतो त्यावेळी मुक्ताची ती अवस्था पाहून सागरला खूप वाईट वाटतं. कारण मुक्ताला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. मुक्ता ह्या सगळ्याचा विचार करत असते. आता सागर हा मुक्ताशी बोलण्यासाठी येतो आणि मुक्ताला म्हणतो, मुक्ता मला खरंच माफ करा, मी लकीवर नको तेवढा विश्वास ठेवला. मला वाटत होतं की माझा भाऊ कधीही चुकू शकत नाही आणि त्यात ते रिपोर्टही निगेटिव्ह आले होते आणि म्हणूनच मला वाटलं की लकीचं बरोबर असणार. परंतु नाही मुक्ता, माझी खरंच खूप मोठी चूक झाली आहे. मुक्ता प्लीज मला माफ करा. मी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता, परंतु माझ्या ठिकाणी दुसरी कोणीही व्यक्ती असती तरीसुद्धा त्याने हेच केलं असतं. आता मुक्ता ही सागरकडे पाहते तर सागर म्हणतो, मुक्ता मी माझा शब्द मागे घेत आहे. खरंच माझी खूप मोठी चूक झाली आहे. असं म्हणत आता सागर मुक्ताच्या समोर कान पकडून उभा असतो आणि मुक्ताची माफी मागत असतो. परंतु मुक्ता मात्र काहीच बोलत नाही. तर सागर हा मुक्ताला म्हणतो, मुक्ता अहो प्लीज काहीतरी बोला ना, प्लीज एकदा तरी माझ्याशी बोला. अहो मला माहीत आहे की माझी चूक झाली आहे आणि म्हणूनच तुम्ही खूप रागावला आहात. परंतु मुक्ता मी अगदी मनापासून तुमची माफी मागत आहे. जे काही झालं आहे त्यासाठी मी खरंच मनापासून तुम्हाला सॉरी बोलत आहे. प्लीज माझ्याशी बोला. मुक्ता मात्र काहीच बोलत नसते. सागर विचारतो, मुक्ता काय झालं आहे? मी जे काही बोलत आहे ते तुम्ही ऐकताय ना? तर मुक्ता म्हणते की हो ऐकलं. असं म्हणत आता मुक्ता तिथून निघून जाते. आता मुक्ताने सागरशी अबोला धरलेला असतो, परंतु तो अबोला सागरला काही सहन होत नसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं इंद्राताईंना सुद्धा खूप त्रास होत असतो. आता इंद्राताई आई एकविरेला प्रार्थना करत तिला हात जोडत म्हणतात, आई एकविरे हे काय होऊन बसलंय ग? आता काय करू मी? मला काहीच कळत नाही आहे. माझ्या 4ही मुलांवर मी संस्कार करण्यात कुठे कमी पडली का गं? अगं मी माझ्या 4ही मुलांवर अगदी सारखेच संस्कार केले आहेत. मग लकीच्याच बाबतीत असं का होत आहे? लकी असा का चुकत आहे? त्याला कसंच काही कळत नाही आहे का? परंतु माझ्या मुलाला होणारा त्रास मलाही सहन होत नाही आहे आणि म्हणूनच आई आज माझ्या मुलाला मी तुझ्या हवाली करत आहे. तूच आता त्याच्या बाबतीत निर्णय घेऊ शकतेस. माझ्या लकीला न्याय मिळवून दे. खरं तर माझा लकी या सगळ्यातून कोलमडून गेला आहे, परंतु या सगळ्यातून तूच त्याला बाहेर काढू शकतेस. तूच त्याला वाचवू शकतेस आई एकविरे, तूच त्याला वाचवू शकतेस. आता त्याचवेळी तिथे लकी आलेला असतो. आता लकी हा नाटक करत इंद्राताईंना मिठी मारतो आणि म्हणतो, आई मला त्या मुलीसोबत लग्न नाही करायचं आहे. आई मला त्या मुलीसोबत काही झालं तरी लग्न नाही ग करायचं आहे. खरंच आई प्लीज तू तरी मला समजून घे ना. आई प्लीज या सगळ्यातून तूच मला वाचवू शकतेस. आता इंद्राताई लकीला म्हणतात, लकी अरे मी कोणत्या तोंडाने सागरशी बोलू? सागरला काय सांगू आणि कसं तुला वाचू? मला काहीच कळत नाही आहे. परंतु कुठेतरी इंद्राताईंना सुद्धा लकीचं वागणं खटकत असतं आणि म्हणूनच इंद्राताई लकीच्या कानाखाली मारतात आणि लकीला जाब विचारत म्हणतात, मला एक सांग, हे सगळं काही तू कशासाठी केलं आहेस? का केलंस? हे सगळं करायची तुला काय गरज होती लकी? आता मी काय करू सांग ना. लकी म्हणतो की मम्मी तुझं दादूस ऐकू शकतो. तू जर म्हणालीस तरच दादूस या सगळ्यातून मला वाचवू शकतो. तर आता इंद्राताई म्हणतात, मी आता सागरला कुठल्या तोंडाने सांगू? तर दुसरीकडे मुक्ताही तुझं तर आता लग्न लावून द्यायलाही तयार झाली आहे. ती तर तुला मांडवात उभा करण्याचा विचार करत आहे आणि तू मला म्हणत आहेस की या सगळ्यातून मला वाचव. कसं वाचवू सांग ना. मुक्ताला त्या आरतीला न्याय मिळवून द्यायचा आहे. तर आता लकी म्हणतो, परंतु मम्मी हा कोणता न्याय आहे? माझ्यावर अन्याय होत आहे. मम्मी प्लीज समजून घे ना. अगं यामध्ये माझी काही चूक नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी असं काही केलं नाही. मम्मी अगं तू सांग ना दादूसला. दादूस तुझं नक्की ऐकणार आहे आणि या सगळ्यातून तूच मला वाचवू शकतेस. आता मात्र इंद्राताई काहीच बोलत नाहीत. तर लकी म्हणू लागतो, मम्मी अगं त्या आरतीने मला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तुला तर माहीतच आहे ना की स्वातीताईच्या बाबतीत काय घडलं होतं. त्यावेळी सुद्धा ही आरतीच होती. कार्तिक भाऊजींच्या नावासमोर सुद्धा हिचंच नाव लागलं होतं आणि आता माझ्या नावासमोर सुद्धा हिचंच नाव लागत आहे. मम्मी तुझ्या लक्षात येतंय का? आता इंद्राताईंना सगळं काही आठवतं. इंद्राताई लकीला म्हणतात, म्हणजे कार्तिकरावांसोबत होती ती हीच मुलगी होती ना? तर लकी म्हणतो की हो मम्मी आठव ना. अगं त्यावेळी किती काय घडून गेलं होतं. तेही याच मुलीमुळे घडलं होतं ना. अगं या मुली अशाच असतात. त्यांना फक्त श्रीमंत नवरा पाहायचा असतो आणि मग त्यांची प्रॉपर्टी हडपायची असते आणि तिनेही माझ्या बाबतीत तेच केलं आहे. आपली श्रीमंती पाहून तिने मला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळं काही घडून गेलं आहे मम्मी. परंतु या सगळ्यातून तूच मला वाचवू शकतेस. असं म्हणत लकी रडण्याचं नाटक करतो आणि इंद्राताईंच्या पायावर डोकं ठेवत म्हणतो, मम्मी या सगळ्यातून तू मला वाचव. तू दादूसला सांग, तू मुक्तावहिनीला सांग. हवं तर मी दादूसच्या मुक्तावहिनीचे सगळ्यांचे पाय धरायला तयार आहे. परंतु या सगळ्यातून मम्मी मला वाचव.
आता त्याच वेळी ठरल्याप्रमाणे सावनी तिथे आलेली असते. आता सावनी ही नाटक करत लकीला म्हणते, लकी अरे तू एवढा का रडतोयस, काय होतंय तुला, लकी तू शांत हो, असं म्हणत ती लकीला शांत व्हायला सांगते आणि म्हणते, लकी तू घाबरू नकोस आणि अरे तुला किती त्रास होत आहे, थांब मी तुला पाणी देते, असं म्हणत सावनी ही लकीला पाणी देते आणि इंद्राताईंचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते. आता इंद्राताई मात्र सावनीकडे रागाने पाहत असतात. आता सावनी ही लकीची काळजी वाटत असल्याचं नाटक करत म्हणते, अरे तू केवढा त्रास करून घेत आहेस आणि कशासाठी, त्या मुलीच्या बोलण्यामुळे. अरे ज्या मुलीला कॅरेक्टरच नाही आहे ती मुलगी कशी आहे हे आपल्याला चांगलंच माहीत आहे आणि अशा मुलीमुळे तुला त्रास होत आहे आणि मुक्ता तर तुला मांडवात उभं करण्याचं ठरवत आहे. नाही नाही लकी, मला खरंच तुझी खूप काळजी वाटत आहे. आता इंद्राताई सावनीकडे रागाने पाहत असतात. तर सावनी ही इंद्राताईंना विचारते, तुम्ही असं का पाहतात माझ्याजवळ, मला माहीत आहे मी तुम्हाला आवडत नाही, परंतु मला लकीची काळजी वाटते आणि म्हणूनच मी इथे आली आहे, फक्त लकीसाठी, कारण लकीची होणारी अवस्था मी नाही पाहू शकत आणि अशी मुलगी तुम्ही लकीच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्हाला तर माहीतच आहे ना ती मुलगी कशी आहे, त्या मुलीचे आई वडील कोण, त्या मुलीवर काय संस्कार झाले याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही आहे. ज्या मुलीला संस्कारच नाहीत ती मुलगी या घरची सून होणार आहे, इंद्राकुळींची सून, आणि जी संस्कार नसलेली मुलगी. आता मात्र सावनीच्या या बोलण्याचा इंद्राताई विचार करू लागतात. आता इंद्राताईंच्या साधेपणाचा फायदा घेत सावनीने तर वनवास पेटवलेला असतो आणि तिथून निघून जाते. तर त्यानंतर लकी नाटक करत म्हणतो, मम्मी मला या सगळ्यातून वाचव, मला त्या मुलीसोबत लग्न करायचं नाही. तर इंद्राताई लकीला सावरत म्हणतात, घाबरू नकोस, काही झालं तरी त्या मुलीसोबत मी तुझं लग्न होऊ देणार नाही, मी आत्ताच सागरसोबत बोलणार आहे. आता इंद्राताईंचा हा निर्णय ऐकून सावनीला खूप आनंद झालेला असतो, कारण सावनीने जो काही वनवा पेटवलेला असतो त्याचा उपयोग झाल्यामुळे सावनी खूप खुश होते. तर आता लकी आणि सावनीच्या प्लॅनप्रमाणे सगळं काही घडत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता आणि स्वाती जेवणाच्या तयारीला लागलेले असतात. आता सागरही जेवणासाठी येतो. आता त्याचवेळी सावनीही तिथे आलेली असते. तर त्यानंतर इंद्राताई लकीला घेऊन तिथे येतात. आता इंद्राताई सागरला म्हणतात, सागर लकीला तुझ्यासोबत बोलायचं आहे, चल आतमध्ये. तर आता सागर म्हणतो, आत कशाला, जे काही बोलायचं आहे ते इथेच बोलायला सांग, जे काही बोलायचं असेल ते सर्वांसमोर. तर आता लकी लगेच सागरचे पाय पकडतो आणि सागरला म्हणतो, दादूस मला माफ कर, मला माहीत आहे की माझ्या हातून चूक झाली आहे, परंतु दादूस या सगळ्यातून तूच मला वाचवू शकतोस. दादूस मी तुझा लहान भाऊ आहे ना, माझ्या हातून चूक झाली तर तूच मला माफ करणार ना, मग मला खरंच माफ कर, माझी यापुढे अशी कधीही चूक होणार नाही, मी कधीही चुकीचं वागणार नाही. दादूस मी तुला तक्रारीला जागाही देणार नाही, परंतु एकदा ही माझी चूक माफ कर, मला या सगळ्यातून वाचव दादूस, मला त्या मुलीसोबत लग्न नाही करायचंय, यापुढे तू जसं सांगशील तसंच मी वागणार आहे, कधीही मी तुझ्या शब्दाबाहेर जाणार नाही, परंतु एकदा फक्त मला माफ कर. तर इंद्राताई सागरला म्हणतात, सागरे अरे काहीतरी बोल ना, अरे कर ना त्याला माफ, मला माहीत आहे की त्याच्यातून चूक झाली आहे, परंतु त्याने त्याची चूक मान्य केली आहे ना, मग करा ना त्याला माफ. आता इंद्राताई सागर आणि मुक्ताला म्हणतात, सागर आणि सुनबाई आता हे सगळं काही आहे ते सगळं काही मिटवून टाका, मला माहीत आहे की लकीच्या हातून चूक झाली आहे, परंतु हे सगळं काही बाहेरच्या बाहेरच मिटवून टाका, घरामध्ये यायला देऊ नका, आणि काही झालं तरी त्या मुलीला मी या घरची सून करून घेणार नाही. तर आता सागर लकीला माफ करायला तयार नसतो. आता लकीने तर सागरचे पाय पकडलेले असतात, परंतु सागर आपले पाय बाजूला करत म्हणतो की या विषयावर मला आता काहीही बोलायचं नाही, आता जेवणाची वेळ आहे, सर्वांनी जेवून घ्यायचं आहे. आता लकी हा जेवणासाठी बसत असतो, परंतु त्याचवेळी सागर म्हणतो, तू नाही, बाकी सर्वजण जेवायला बसतील आणि सर्वांचं जेवण झाल्यानंतर तू जेवशील, यापुढे आमच्यासोबत तू जेवायला बसायचं नाही. आता सागरचा हा निर्णय ऐकून इंद्राताईंना तर धक्काच बसतो. तर लकीला सागरचा खूप राग आलेला असतो आणि म्हणूनच तो रागाने तिथून निघून जातो. परंतु लकीवर झालेला अन्याय पाहून इंद्राताई मुक्ताला म्हणतात, झालं का तुझ्या अगदी मनासारखं, आज माझा मुलगा तुझ्यामुळे फक्त एकटा पडला आहे, याला कारणीभूत फक्त तू आहेस, कारण तूच त्या नटमोगरीला इथे घेऊन यायचीस ना, आणि त्यानंतर काय झालं, तिनेच माझ्या लकीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, तिच्यामुळे हे सगळं काही घडत आहे. अगं तुला कळतंय का, या सगळ्याला तू जबाबदार आहेस, आज हे सगळं काही लकी तुझ्यामुळे सहन करत आहे, परंतु नाही, या सगळ्याचा तुला तर आनंदच होत असेल, तुला तर काहीच वाटत नाही आहे ना. अगं तिला तू न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेस, परंतु त्यामध्ये माझ्या लकीवर अन्याय होत आहे हे तुला दिसत नाही आहे का.
आज त्या मुलीमुळे माझ्या लकीचं आयुष्य बर्बाद झालं आहे. त्या मुलीने माझ्या लकीचं आयुष्य बर्बाद केलं आहे आणि तरीसुद्धा त्याच मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी तू प्रयत्न करत आहेस. त्याच मुलीची बाजू घेण्याचा प्रयत्न करत आहेस. मुक्ता, अगं घरची सून घरची इज्जत राखण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तू काय करत आहेस? अगं तू तर घरची इज्जत वेशीवर टांगायला निघाली आहेस. आता मात्र इंद्राताईंचं हे बोलणं ऐकून सागरला धक्काच बसतो. आता सागर इंद्राताईंना विचारतो, मम्मी, आई तू हे काय बोलत आहेस? तर इंद्राताई म्हणतात, अगदी बरोबर बोलत आहे, कारण मुक्ता आता तसं वागतच आहे आणि म्हणूनच मला हे सगळं काही बोलावं लागत आहे. मुक्ताला हे सगळं काही करायची गरज होती का? ते खरे रिपोर्ट मिळवायची काही गरज होती का? परंतु नाही. आशू आणि डॉक्टरला कामाला लावलं आणि ती खरे रिपोर्ट इथे घेऊन आली आणि शेवटी काय झालं? सगळं काही जगासमोर आलंच ना. तर सागर म्हणतो, परंतु मम्मी, लकीसुद्धा चुकलाच आहे ना? तर इंद्राताई म्हणतात की हो, लकी चुकला आहे, माझा मुलगा चुकला, परंतु हिचे बहीण भाऊ कधी चुकले नाहीत का? ती मीही का? एवढं मोठं सगळं काही घडून गेलं, परंतु माझ्या मुलांनी कोणालाही कधी हे सांगितलं नाही. खरं तर हे सगळं काही मी सुद्धा लपवून ठेवण्यासाठी मुक्ताला साथ दिली. ज्यावेळी महिला मुक्ती संघटनेच्या बायका हिच्या तोंडाला काळं फासण्यासाठी आल्या होत्या, त्यावेळी कोण पुढे गेलं? मीच पुढे गेली ना. आणि त्या सगळ्यातून कोणी हिला वाचवलं? मीच वाचवलं ना. तिच्यासोबत तिचं कुटुंब होतं, परंतु आज माझ्या लकीसोबत कोणीही नाही. आज माझ्या लकीवर मुक्ता तू अन्याय करत आहेस आणि हे सगळं काही तुझ्यामुळे होत आहे. मुक्ता, अगं मला खरंच खूप वाईट वाटत आहे. अगं घराण्याची सून कशी असते? तू तर उलट्या काळजाची आहेस. तुला तर घरच्यांचा विचारही करवत नाही. मुक्ता, आज तू मला दुखावलं आहेस. तर मुक्ताही काही सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु इंद्राताई म्हणतात, नाही मुक्ता, खरंच तुझ्या वागण्याचं मला वाईट वाटत आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही केलं आहेस ना ते चुकीचं आहे. तुला ते रिपोर्ट घेऊन मिरवायचे आहेत ना, मिरव, परंतु आज मी तुला सांगत आहे, मी तुला कधीही माफ करणार नाही. तर स्वाती म्हणते, मम्मी अगं तिला माफ कर ना. इंद्राताई म्हणतात की नाही, मी तिला कधीही माफ करणार नाही. असं म्हणत इंद्राताई तिथून निघून जातात. आता इंद्राताई खूप दुखावलेल्या असतात. मुक्तालाही खूप वाईट वाटतं. आता स्वाती ही इंद्राताईंना समजावण्यासाठी जाते, परंतु या सगळ्यामध्ये सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. आता मुक्ताच्या डोळ्यातून येणारे अश्रू पाहून सावनी ही मनाशीच म्हणते, मुक्ता, अगं आता तुझी तर सासूबाई तुझ्यावर रागवली आहे, यांची मम्मी तुझ्यावर रागवली आहे. खरं तर त्या मम्मी तुझ्यापासून दूर निघून गेल्या आहेत. मुक्ता, अगं तू जे काही केलं आहेस ना, त्यामुळे तुलाच आता सगळ्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. तुला काय वाटलं या सगळ्यातून मी तुला वाचवणार आहे? आता हळूहळू घरातील प्रत्येक व्यक्ती तुझ्यापासून दुरावणार आहेत. प्रत्येकाची दुखती नस असते आणि तुझी दुखती नस काय आहे हे मला चांगलंच कळालं आहे. असं म्हणत आता सावनी ही मुक्ताकडे पाहत असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ता ही सागरला म्हणते, सागर, मला माहीत आहे की तुम्ही योग्य तोच निर्णय घेणार आहात. तर दुसरीकडे सागरने आरतीला ब्लँक चेक दिलेला असतो. आता आरती ही मुक्ताला फोन करते आणि घडलेला सर्व प्रकार सांगत म्हणते की तुमच्या नवऱ्याने मला ब्लँक चेक दिला आहे आणि म्हणाले आहेत की आम्ही तुला आणि तुझ्या बाळाला पोसणार आहोत. आता आरती ही मुक्ताला जाब विचारत म्हणते, तुम्ही पोसणार आहात का माझ्या बाळाला आणि मला? तर त्यानंतर ज्यावेळी सागर घरी येतो त्यावेळी मुक्ता ही सागरवर खूप चिडते आणि सागरला म्हणते, एवढीच जर तुमच्यामध्ये धमक असेल ना, तर तुमच्या भावाचं वंश जिच्या पोटामध्ये वाढत आहे तिला या घरात घेऊन या. आता सागर खूप चिडतो आणि मुक्ताला म्हणतो, मुक्ता बस, प्रत्येक वेळी तुम्ही जसं सांगाल तसं होणार नाही, कारण प्रत्येक वेळी मी तुमचाच विचार करेन असं होऊ शकत नाही, कारण अगोदर मला माझ्या घरच्यांचा विचार करावा लागतो आणि नंतरच बाहेरच्यांचा. असं म्हणाल्यानंतर आता सागरने आपल्याला असं बोलताच मुक्ताला खूप वाईट वाटतं. आता या सगळ्या विचाराने मुक्ता तिथेच कोसळते, ती बेशुद्ध झालेली असते. आता ज्यावेळी सागर पाहतो तेव्हा मात्र सागरला धक्काच बसतो. आता सावनीला मात्र त्या दोघांच्या भांडणांमुळे आणि मुक्ताची झालेली अवस्था पाहून खूप आनंद झालेला असतो. आता या सगळ्यातून सागर मुक्ताला कशाप्रकारे सावरेल आणि सागर मुक्ताचं ऐकेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.